सुरू असलेल्या जोरदार आंदोलनामुळे आता केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा लवकरच राजीनामा होऊ शकतो। कारण धर्मेंद्र प्रधान यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली आहे। नक्की काय घडतंय सांगते, पण त्याआधी थोडक्यातला नक्की फॉलो करा। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे आणि दिल्लीत मोठं आंदोलन पाहायला मिळतंय। नीट पेपर फुटी आणि इतर शिक्षण क्षेत्रातील मुद्द्यांवरून कॉक्रोच जनता पार्टी म्हणजेच सीजेपीने संसदेवर धडक मोर्चा काढला आहे। आंदोलक शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी करत आहेत। जंतर मंतरवर पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली। अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या गेल्या आणि संसद भवनाचे गेट बंद करण्याची वेळ आली आहे। या सगळ्यात मोठी राजकीय घडामोड घडली असून वाढत्या दबावामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान थेट अमित शहांच्या भेटीला पोहोचले आहेत। या हाय व्होल्टेज भेटीत नेमका काय निर्णय होतो आणि प्रधान राजीनामा देणार का, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होईल की नाही? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी थोडक्यातला आताच फॉलो करा।